श्री स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज 29 डिसेंबर चंद्र मीन राशीत भ्रमण करेल आणि आज शुक्र देखील मकर राशीत प्रवेश करीत आहे। अशा स्थितीत आज मकर राशीत 3 ग्रहांचा संयोग होईल। तसेच मकर राशीच्या लोकांना आज लक्ष्मीनारायण योगाचा लाभ मिळेल। नंबर 1 मेष रास। मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे, परंतु आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते। वाढलेल्या खर्चातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावा। वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला असेल आणि तुमच्या नात्यात प्रणय वाढेल। जर तुम्ही प्रेम जीवनामध्ये असाल तर आज तुम्ही प्रेयसी सोबत तुमच्या मनाची गोष्ट बोलाल आणि नाते सुधारण्याचा प्रयत्न कराल। कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण राहील आणि तुमची कोणावरही तक्रार राहणार नाही। कामाच्या संदर्भात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील। विरोधकापासून सावध राहा। आज भाग्य 85% तुमच्या बाजूनी असेल। भगवान श्रीकृष्णाला लोणी खडीसाखर अर्पण करा। वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहील। तब्येतीत सुधारणा झाल्याने मन प्रसन्न राहील, पण खर्च कायम राहतील, ज्यामुळे तुमच्या खिशावरचा भार वाढेल। वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने दिवस कमकुवत असेल आणि तुमच्या जोडीदाराशी आज मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्ही जर प्रेम जीवनात असाल तर आजचा दिवस खूप आकर्षक असेल। कार्यालयीन कामात नशीब तुम्हाला साथ देईल। भाग्याचा तारा उच्च राहील, त्यामुळे कामात यश मिळेल। कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील आणि आजचे भाग्य 85% तुमच्या बाजूनी असेल। पहिली भाकरी गायीची करा आणि गायीला खायला द्या। मिथुन रास। मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून त्यांना शांती मिळेल। तुमच्या जीवनासाठी दिवस चांगला जाणार आहे आणि तुम्हाला आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवाल। तुम्ही त्यांना कोणतीही भेटवस्तू देऊ शकता। व्यवसायात चांगले परिणाम मिळतील। कामाच्या संदर्भात कठोर परिश्रम करण्याचा दिवस आहे। तुम्हाला चांगले परिणाम मिळतील। आज नशीब 84% तुमच्या बाजूनी आहे। योग प्राणायामाचा सराव करा। कर्क रास। कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक अर्थाने चांगला असणार आहे। आरोग्याशी संबंधित समस्यापासून आराम मिळेल आणि आरोग्य सुधारेल। वैवाहिक जीवनातील तणावापासून तुम्हाला आराम मिळेल। व्यवसायात उत्कृष्ट परिणाम होतील। आज प्रेम प्रकरणात सर्व काही सामान्य असेल। तुम्ही एखादे काम करत असाल तर आज तुम्हाला तुमचे पूर्ण मन कामात लावावे लागेल, तरच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील। आज नशीब 95% तुमच्या बाजूनी असेल। गरजू व्यक्तीला तुम्ही तांदूळ दान करा। सिंह रास। सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील। तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या सर्व गोष्टी ऐकून समजून घ्याल आणि त्यांना तुमच्या आयुष्यात स्थान द्याल। यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल। आज तुम्हाला प्रेम प्रकरणात सावध राहण्याची गरज आहे। विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील। मुलांच्या बाबतीत थोडी चिंता राहील, त्यांच्या भविष्याचा विचार कराल। आज भाग्य 80% तुमच्या बाजूने असेल। शिवजप करा। कन्या रास। कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर आहे। तुम्ही तुमच्या विरोधकांना मागे टाकाल आणि त्यांची कोणतीही चाल तुमच्या समोर काम करू शकणार नाही। कामाच्या संदर्भात चांगले परिणाम मिळतील। तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल। वैवाहिक जीवनात आनंददायी असेल, परंतु या दरम्यान तणाव वाढू शकतो। याचे कारण कुटुंबातील सदस्याचे कडूबोल असू शकतात। जे प्रेम जीवनामध्ये आहेत ते जोडीदाराची काळजी घेतील। तुमचे नाते मजबूत होईल। आज नशीब 76% तुमच्या बाजूनी राहील। तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा। तुळ रास। तुळ राशीच्या लोकांना आज काही बाबीमध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो। आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असू शकतो।
तुम्हाला कामाच्या संदर्भात कुठेतरी जावे लागेल, त्यामुळे तुमच्या कुटुंबाला वेळ देणे कठीण होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. तुमचे नाते मजबूत होईल. प्रेम जीवनात, नात्यात प्रेम कायम राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूनी राहील. तुम्ही लक्ष्मी देवीला खीर अर्पण करा. लक्ष्मी देवी देखील तुमच्यावर प्रसन्न राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.